त्याच्यामध्ये एकतर सिम्प्लेक्स, आता सिम्प्लेक्स तुम्ही म्हणता, ऍक्च्युली त्या 7 सोसायटी आहेत. त्या 7 सोसायट्यांचं आता साहेबांनी जे मला पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे तर त्या सोसायटीच्या प्रस्ताव पुनर्विकासाचे आमच्याकडे अजून सुद्धा आलेले नाहीत. तर त्यांची जी काही टेंडरिंग आणि ह्याची जी प्रोसेस आहे ती त्यांच्या सोसायटीच्या त्यांच्या स्तरावर सुरू आहे. आता दुसरा विषय असा आहे याच्यात की पुनर्विकासाच्या बाबतीत जे आम्हाला अधिकार आहेत त्याच्यात आमचा एक 4 जुलै 19 एक GR आहे. त्याप्रमाणे त्या संस्थांनी कामं करायला पाहिजेत आणि तशा ती कार्यपद्धती अवलंबून त्यांनी पुनर्विकास करायचा. सिडकोनं ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या इमारतींना 30 वर्ष किंवा मग ते महापालिका जी आहे त्यांनी C1 डिक्लेअर करणं हे अपेक्षित आहे. त्याच्या पूर्वीच्या ज्या समजा तुम्ही म्हणता की त्याच्या 30 वर्षाच्या आतल्या काही बिल्डिंग असतील तर त्याच्यात मग ते काहीतरी महापालिकेचं एक सर्क्युलर आहे की टेडायलापिटेड आहे, धोकादायक आहे किंवा बाजूच्या इमारतीला धोका आहे त्याचा किंवा राहण्यायोग्य नाहीत अशा जर असतील तर त्यांनी जर जाहीर केलं महापालिकेनं तर त्यांना सुद्धा पुनर्विकास करता येतो. तोच आहे ना, आपण जे म्हणताय तोच नियम आहे. महापालिकेनं जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत त्यांना करताच येणार नाही. हे नियमच आहे तो, त्याच्यात वेगळा नियम काय असणार आहे.